नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मी प्रज्वल चंदनखेडे, केकेवाग कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नाशिक, फायनल इयरचा विद्यार्थी. आज आपण IPDM बद्दल जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल, आजकाल शेतकऱ्याला फक्त एवढंच माहिती आहे, कोणत्याही पिकावर रोग किंवा कीटक आला तर आपण स्प्रे घेतो आणि डायरेक्ट स्प्रे मारतो. पण आपण जर एकत्रित कीट व रोग नियंत्रणाचा वापर केला तर आपण आपल्या पिकावर कीट किंवा रोग येण्यापासून वाचवू शकतो. त्यामुळे भरपूर आपले फायदे होणार. पहिलं म्हणजे आपले पैसे वाचतील, दुसरं म्हणजे आपल्या पिकात रेसिड्यू कमी राहील आणि एक्सपोर्ट व्हॅल्यूसुद्धा आपल्या पिकाची वाढणार. तिसरं म्हणजे जो पण त्या प्रोड्यूसला खाणारे म्हणजे फळ असतील, भाजीपाला असेल, त्याला कॅन्सर वगैरे होण्यापासून आपण थांबवू शकतो. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया IPDM मधील पहिली पद्धत म्हणजेच कल्चरल मेथड. आता कल्चरल मेथडमध्ये काही प्रकार आहे. तर पहिला प्रकार म्हणजेच खोल नांगरणी. आता मित्रांनो, आपण खोल नांगरणी का करतो? खोल नांगरणी याच्यासाठी करतो की खोल नांगरणी केल्यानंतर जे बी काही किड्यांचे जे कोश असते ते सूर्यासाठी ओपन होते आणि जेणेकरून ते किल केले जातात. तर मित्रांनो, यातील दुसरा प्रकार म्हणजेच क्रॉप रोटेशन. तर आपण क्रॉप रोटेशन का करावे? तर होतं काय की सारखा एकच पीक लावून त्यावर इन्सेक्टचं इन्फेस्टेशन जास्त वाढलं जातं. तर हेच इन्फेस्टेशन किंवा त्या इन्सेक्टची आपल्या लाईफ सायकल ब्रेक करायची असेल तर आपण विविध प्रकार किंवा क्रॉप रोटेशन करून आपण ती सायकल ब्रेक करू शकतो. तर यातील तिसरा प्रकार म्हणजेच 2 झाडातील अंतर. जर आपण 2 झाडातील अंतर जर प्रॉपर मेंटेन केलं तर आपण नक्कीच इन्सेक्टचं इन्फेस्टेशन रिड्यूस करू शकू. चौथा प्रकार म्हणजेच टाइमली सोईंग. आपण टाइमली सोईंग करून सुद्धा इन्सेक्टचं इन्फेस्टेशन नक्कीच रिड्यूस करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, माझ्या मित्रांनी या पहिले तुम्हाला IPDMची पहिली पद्धत म्हणजेच कल्चरल पद्धत ही सांगितली. आता मी तुम्हाला IPDMची दुसरी पद्धत म्हणजे तांत्रिक, त्या म्हणजेच मेकॅनिकल पद्धतबद्दल मी सांगू शकतो तुम्हाला. आता तर त्याच्यात येतं आपले ट्रॅप्स. जे वेगवेगळे ट्रॅप्स आपण कीटकांना थांबवायसाठी वापरतो किंवा त्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वापरतो, ते सगळे म्हणजे जसं की फ्रूट फ्लाय ट्रॅप, येलो स्टिकी ट्रॅप, वॉटर ट्रॅप, फेरोमेन ट्रॅप, हे वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रॅप असतात ज्यांना आपण वापरू शकतो या सगळ्यांना कंट्रोल करायसाठी. तर फ्रूट फ्लाय ट्रॅप जे वेगवेगळे फ्रूट फ्लायज असतात त्यांना कंट्रोल करायसाठी वापरतो. दुसरी फेरोमेन ट्रॅप. फेरोमेन ट्रॅपमध्ये एक आपल्याला गोडी येते. ती गोडी जेव्हा त्या ट्रॅपमध्ये टाकतो तेव्हा ती सगळे मेल इन्सेक्ट्सला त्याच्यामध्ये अट्रॅक्ट करते, ज्या अट्रॅक्शनमुळे इन्सेक्टचा प्रादुर्भाव लई कमी होऊन जातो. आणि याच्यातच अजून एक असतं येलो स्टिकी ट्रॅप, जे आपण सकिंग पेस्टसाठी वापरतो. मेनली जे व्हेजिटेबल क्रॉप्स असतात त्याच्यावर लई सकिंग पेस्ट वगैरे येत राहतात. तर त्याच्यामध्ये असं आपण हे येलो स्टिकी ट्रॅप लावले तर त्याच्याने सगळे सकिंग पेस्ट तिकडे जाऊन चिपकून जातात आणि त्यांचा प्रादुर्भाव लई कमी होऊन जातो. शेतकरी बांधवांनो, हे सगळे झाले ट्रॅप्स. आता नवीन ट्रॅप्स बी इजाद होत आहे. याच्यामधनं आता नवीन आलेला आहे रक्षक ट्रॅप, जो 3 ट्रॅप्सचा मिक्सर म्हणून काढला गेलेला आहे, जसं की लाईट ट्रॅप, येलो स्टिकी ट्रॅप आणि फेरोमेन ट्रॅप. हे अशा ट्रॅप्सच्या पद्धतीने आपण कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त कीटकांना कंट्रोल करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आज जैविक नियंत्रण पद्धतीची माहिती देणार आहे, ज्याला आम्ही बायोलॉजिकल कंट्रोल असं पण म्हणलं जातं. तर त्यामध्ये आपण मित्र कीटक वापरतो, ज्याच्यामुळे बाकीचे जे कीटक आहे आपण त्यांची लोकसंख्या कमी करू शकतो. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये काही उदाहरणे आहेत ज्या आपण शेतीमध्ये पण वापर करतो. त्या पद्धतीचे काही उदाहरणं समजा मी तुम्हाला सांगितले तर सर्वात पहिले आणि किंवा प्रथम जे आपण वापरले जाते ते म्हणजे लेडीबर्ड बीटल. त्याचा उपयोग आपण अशा पद्धतीने करू शकतो, त्याला आपण मिलीबग या नावाच्या कीटकावर उपयोग करू शकतो. त्यानंतर आपण घेतला तर परत दुसरं म्हणजे ग्रीनलेस विंग, त्याला आपण ॲफिड म्हणजेच मावा याच्यावर आपण वापरू शकतो. तर त्याच्यानंतर आपले बुरशी मित्र म्हणजे ट्रायकोडर्मा, जे खाल्ली जी जमिनीतली जी बुरशी येते त्याला आपण खास करून वापरले जाते. तर त्यानंतर अजून चौथा म्हणजे शेवटचं मी तुम्हाला अजून एक उदाहरण दिलं तर ते म्हणजे बॅसिलस थोरोजेनेसिस, ते आपण आळेवर वापरलं जातं. चौथी पद्धत म्हणजे भौतिक पद्धत, त्याला आपण इंग्लिशमध्ये फिजिकल मेथड असं म्हणतो. तर फिजिकल मेथडमध्ये काय आता गरम पाण्याची पद्धत, म्हणजे आपण जेव्हा पण लागवड करतो तेव्हा आपण बिया आणतो घरी, तर त्यांना काही मिनिटांसाठी आपण गरम पाण्यामध्ये बुडवायचे, ते त्याच्यानंतर लागवड करायची. दुसरी पद्धत म्हणजे चाळणी करणे. जे आपण लागवडीसाठी बियाणं आणतो ते आपण चाळून घ्यायचं असतं, कारण की त्याचे जे कीटक असतात ते निघून जातात आणि मग त्याच्यानंतर लागवडीसाठी ते घ्यायचं. त्याच्यानंतर असतं शीतगृह यालाच इंग्लिशमध्ये म्हणतो आपण कोल्ड स्टोरेज. कोल्ड स्टोरेजमध्ये आपण जास्त टाईमसाठी जर आपल्याला स्टोअर करायचं असेल विदाऊट एनी इन्सेक्ट इन्फेस्टेशन तर आपण कोल्ड स्टोरेज वापरू शकतो.
उन्हाळ्यात वाळवणे पण ही अजून एक पद्धत आहे. जर आपल्याला कोल्ड स्टोरेज नसेल वापरायचं तर आपण उन्हात वाळवू शकतो. ही घरच्यासाठी असते, म्हणजे आपण स्मॉल क्वांटिटीसाठी उन्हात वाळवू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, या सगळ्या पद्धती वापरल्यानंतर आपल्याकडे शेवटचा मार्ग असतो जे रासायनिक नियंत्रण. रासायनिक नियंत्रणात आपण बरेचसे केमिकल्स वापरतो, रसायन वापरतो, जसं की बुरशीनाशक, कीटकनाशक, वेगवेगळे बुरशीनाशक येतात, जसं मॅन्कोझेब, झायनेब, मेटलॅक्झिल. आपण हे सगळे रसायन वापरू शकतो, पण आपल्याला ह्या रसायनांचा एकाग्रता कमी प्रमाणात वापरली पाहिजे, कारण की जास्त प्रमाणात वापरली तर अवशेष त्याचा राहतो, जो अवशेष आपण निर्यातीसाठी नाही वापरू शकत. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा आणि आमच्या चॅनलला नक्कीच करा.